सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या आरोपीच्या 3 दिवसाच्या नंतर ठाण्यामधून आवळल्या मुसक्या। बुर्जीपाव खाल्ल्याच्या नंतर गुगल पेने केलेल्या पेमेंटमुळे ठाव ठिकाणा सापडला। 5 दिवसांची पोलीस कोठडी। हल्लेखोर मोहम्मद शहजाद बांगलादेशचा असल्यावरून राजकारण पेटलं। हे केंद्र सरकारचं अपयश, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, तर मातोश्रीवर बांगलादेशी घुसल्यावरती जाग येणार आहे का? नितेश राणेंचा पलटवार। हल्लेखोराच्या अटकेच्या नंतर किरीट सोमय्या यांची कासारवडवलीमधल्या लेबर कॅम्पवरती धडक। मजुरांच्या कागदपत्रांची केली तपासणी। पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करण्याची मागणी। पहाटेच्या शपथविधीच्या वेळी भाजपसोबत न जाण्याचा सल्ला दिला होता। धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट। तेव्हापासूनच दादांच्या विरोधात पक्षांतर्गत षडयंत्र असल्याचा आरोप। मिटकरींनी दाखवलं आव्हाडांकडे बोट। आपण अभिमन्यू नाही तर अर्जुन। राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये धनंजय मुंडेंची खतखत बाहेर। ठरवून टार्गेट केलं जात असल्याचाही आरोप। तर मुंडेंबाबत उठलेलं वादळ भाषणामधून थांबलं, अजित पवारांचं वक्तव्य। बीडच्या प्रकरणावरून नवाब मलिकांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर। पक्षाची आणि पक्ष नेतृत्वाची बदनामी होत असल्याचं मत। राज्यामधल्या प्रत्येक गावात चौकात राष्ट्रवादीचा झेंडा लागायला हवा। राष्ट्रवादीच्या अधिवेशनामध्ये अजित पवारांनी ठेवलं टार्गेट। चुकीचं काम करणाऱ्यांची हकालपट्टी करण्याचाही दिला इशारा। दादा भुसे आणि भरत गोगावलेंना पालकमंत्रीपद न मिळाल्यामुळे शिवसेनेमध्ये नाराजी। गोगावलेंचे कार्यकर्ते भडकले, तर शिंदेंच्या अचानक दरेगावच्या दौऱ्याच्या मागे सुद्धा नाराजीचं कारण असल्याची चर्चा। पुढच्या काळात वाईट वेळ येऊ द्यायची नसेल तर धनंजय मुंडेंच्या टोळ्या संपवा। संभाजीनगरमधल्या जन आक्रोश सभेमध्ये मनोज जरांगेंचा घणाघात। अंबादास दानवे, आनंदराज आंबेडकरांचाही मोर्चात समावेश। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमध्ये दाखल। स्वित्झर्लंडमधील बृहन महाराष्ट्र मंडळाकडून मराठमोळं स्वागत। प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यामध्ये भीषण आग। आगीमध्ये तंबू आणि इतर साहित्य जळून खाक। आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये काही प्रमाणात यश। मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त खास सेलिब्रेशन। सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मासह दिग्गजांची उपस्थिती। संगीतमय कार्यक्रम, लेझर शोचंही आयोजन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।